12 दिवसांचं बाळ घेऊन एक महिला शेतामध्ये काम केल्याबद्दल तिला शेतमजुरी मिळावी यासाठी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करते। हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेतलंय वित्तम बातमीने, पाहूयात। 12 दिवसांचे बाळ घेऊन मी आझाद मैदानात शेतात मजुरी केलेल्या कामाची मजुरी मिळावी यासाठी आंदोलन करण्यासाठी, न्याय मागण्यासाठी। शेतामध्ये काम केल्यानंतर जर मला मजुरी मिळत नसेल तर सरकारचे अच्छे दिन कुठे आहेत असा सवाल त्या सीमा काळे नावाच्या महिलेने सरकारला केला। अहमदनगर जिल्ह्यामधील सीमा काळे आणि त्यांच्या सोबत इतर 30 ते 35 शेतमजूर महिला आपले प्रश्न घेऊन आंदोलन करतायत। सीमा काळे यांचे 12 दिवसांचे बाळ या आंदोलनामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। मैदानामधील धूळ आणि शेजारी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा कर्णकर्कश आवाज, हा संपूर्ण त्रास त्या 12 दिवसांच्या बाळाला सहन करावा लागतो। महिला पोलीस त्या बाळाच्या आईला सांगत होत्या की बाळाला कशाला घेऊन आला, त्यावरती ती माता डोळे पाणावत म्हणाली, आम्ही शेतमजूर पारधी समाज, आम्ही कुठेही राहतो, त्यामुळे आझाद मैदान काय किंवा रस्त्यावर काय, आम्हाला कुठेही राहण्याची सवय या सरकारने लावली। यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी रमेश अवताडे। शेतमजुरांना शेतमालकांनी पगार न दिल्यामुळे आपल्या बायका मुलासह हे शेतमजूर आझाद मैदानामध्ये आपल्या मागण्या घेऊन आलेले आहेत। सोबत त्यांचं लहान बाळ पण आहे। त्यांच्या काय मागण्या आहेत, त्या शेत मालकांना पगार का दिला नाही याबद्दल त्यांच्याशी केलेली मुंबई वित्तम बातमीने चर्चा। बोला। आमचा पेमेंट दिलं नाही अशोक भन्सा। का दिलं नाही? कारण ते बाळ लहान होते आमचे, त्याच्यामुळे ते काय म्हणले की तुम्ही पगार काय सगळा उडवू नका, हे राहून द्या, तुम्ही तुमच्या लेकरा बाळाला पुढे भविष्यात कामाला येते, तुमची पोरं शाळेत जायला पुढे पैसे लागते तुला, तसं म्हणल्याच्या नंतर मग मला विश्वास पटला। मला घर नव्हतं, काय नव्हतं, मग ते बाळ बघा, त्याला बाळ दाखवा, बघा लहान बाळ आझाद मैदानामध्ये आलेलं आहे। ह्या बाळाची सरकारला काही चिंता आहे का ना? आझाद मैदानामध्ये उपोषण चालू आहे यांचं। जरा हे बघा, बाळ बघा, हे बाळ घेऊन इथं आलेले आहेत। हे यांचे मजूर अजून काय बोलतात, तुमचं काय म्हणणं आहे? मी काय बोलू शकतो, त्यांचं पेमेंट दिला नाही, तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन मारहाणची धमकी, खोटे नाटे केस टाकायचे धमकी देत होते। किती महिने पगार तुमचा बाकी आहे? 2014 मध्ये जॉईन झाले। 5-6 महिने पेमेंट केलं आणि त्याच्यानंतर थकीत राहिलं पेमेंट। काय म्हणले की त्यांच्याकडे शाळा होत्या, गाया होत्या आणि हे पैसे तुम्ही असंच खर्चून टाकता, तुमच्या लेकरा बाळाचे शिक्षण करायचे, तुम्हाला घर बांधावं लागन किंवा मुलांच्या लग्नासाठी पैसे बँकेत पाडल्यावर तुमचे पैसे येतात आमचे। तुम्ही किती वेळ मजुरी करायचा, कसं काम करायचं? कोर्टात जशी केस केली सर, ऐका ना, आम्ही जशी कोर्टात केस केली तसं त्यांनी आमचे जित्राबा 6 गाया 30 शालडा ह्या मुलीच्या, त्यांनी काय केलं आम्हाला, म्हणजे याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं, ह्या मुलीला आम्ही सगळे जणांना बोलावलं तिथं, आणि मागून आमच्या 6 गाया 30 शालडा त्यांनी मागून येऊन गुंड्यांनी उचलून डुंगरवालनी सुदर्शन डुंगरवालनी गुंडे आणले। खुली खाली करा आणि तर तुमची चित्राब देऊन तर देणार नाही। लहान बाळ सोय कुठे होती, कसं करता येतं, काय सोय म्हणजे फक्त 12 दिवसाचं बाळ आहे माझं, मला येणं गरजेचं होतं, कारण की गीते साहेबांनी मला खूप वैताग दिला तिथं, प्रल्हाद गीतेने खूप वैताग, माझं तिथं ऑप्शन उचललं नाही। डायरेक्ट मला गीते साहेब काय म्हणले की तुमच्यावर दरोड्याची केस टाकू, आम्ही तुमच्यावर, आम्ही खोटे नाटे केसी टाकू तुमच्यावर। त्याच्यामुळे मी त्या भावाने गुरण नेले तरी अजिबात मी त्यांना काहीच बोलले नाही, गेले नाही। फसेपर्दी हा विषय सरकारकडे गंभीर आहे। सरकारने अद्यापर्यंत या फसेपर्द्यांच्या समाजाला न्याय दिला नाही। गृहमंत्री आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी फसेपर्द्यांच्या बद्दल सगळ्या केसेस पाठीमागे घेण्याचं सांगितलं होतं, तरी आज यांना आपल्याला 12 दिवसाचं बाळ घेऊन मैदानात यावं लागतंय। सरकारने यांच्याबद्दल त्वरित निर्णय घ्यावा, नंतर हे उद्या आक्रमक होऊन आंदोलन तीव्र करतील असा इशारा यांनी दिलेला आहे। रमेश अवताडे, वित्तम बातमी।